रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, सुंदर मनामध्ये भरली या मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आभ्याने दौलतला धक्के मारून घरातून हाकलून दिलेले असते आणि त्याला हाकलून दिल्यामुळे तो फारच चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की एवढ्या कष्टाने मिळवलेले घर तुम्ही कसं मिळवलं। त्यावेळेस आप्पा खूप चिडतात आणि म्हणतात, तुझे कसले आले तरी कष्ट तर माझ्या मिसेसचे होते, तिने मोठ्या कष्टाने हे घर उभं केलं आणि तिला घर परत मिळालं, यात तुझा काही संबंध नाही। हे बोलत असताना लगेचच तिथं आबासाहेबसुद्धा येतात आणि आबासाहेबसुद्धा दौलतवरच चिडतात आणि आप्पांना म्हणतात, पोरं आपलीच आहेत आप्पा, त्याला माफ कर असं म्हणून आप्पांची सगळ्यांसमोर माफी मागतात। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की दौलत आणि आबासाहेब एकमेकांशी बोलत असतात। त्यावेळेस आबासाहेब दौलतला म्हणतात, तो आभ्या ना छोटा मासा आहे, खरा सूत्रधार तर तो यमके आहे, जे काही केलं आहे ते यमकेनेच केलं आहे। त्यावेळेस दौलत म्हणतो, ह्या यमकेकडं बघितलंच पाहिजे। त्यावेळेस आबा म्हणतात, आत्ता हे सगळं करणं चुकीचं आहे, आत्ता फक्त तुम्ही नंदिनीबरोबर लग्न करायचं बघा। त्यावेळेस आबा दौलतला म्हणतात की तुम्ही त्या नंदिनीबरोबर काही कांडबिंड तर नाही ना केलं, तर असं करत असाल तर तुम्ही तसं काही करू नका आणि लवकरात लवकर नंदिनीबरोबर तुम्ही लग्न करा आणि आत्ता कोणतंही कांड तुम्ही करू नका, आत्ता जेवढं शांत राहता येईल तेवढं तुम्ही शांत राहा असं बोलून आबासाहेब तिथून निघून जातात। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लतिका आणि आभ्या छान तयार झालेले असतात आणि ते तयार होऊन मामींच्या फोटोपाशी येऊन पाया पडतात। त्यांच्याबरोबर घरातली सगळेच व्यक्ती असतात। त्यावेळेस आप्पा असं म्हणतात की मिसेस, खरंच तुम्ही आज असायला पाहिजे होत्या, तुमच्या आभ्याने तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे आणि आपले घर गेलेले शेत आणि जमीन घर परत आभ्याने मिळवून दाखवले आहे। आज असते ना तुम्हाला खूप मोठा आनंद झाला असता। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की दौलत हा मामींचा तुटलेला पंप हातात घेऊन बसलेला असतो आणि तो पंप बघत तो असं म्हणत असतो की आभ्याने तुझे गेलेले घर तर मिळवून दाखवले, पण आभ्या त्याच्या मेलेल्या आईचा जीव कसा परत आणणार? मी त्याच्या आईचा जो जीव घेतला आहे तो आणू शकतो का परत? हे सगळं काही जे बोलणं आहे ते इकडं अक्कासाहेब ऐकत असतात की त्यावेळेस अक्कासाहेबांना फार मोठा शॉक बसतो की मामींचा खून आपल्या दौलतनेच केला आहे त्यांच्या लक्षात येतं। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आभ्या आणि लतिकाचा गृहप्रवेश होणार असतो। त्यावेळेस आप्पा हे मला सांगतात की तुमच्या मामींची इच्छा होती की चिखाना नारळाने ओटी भरून गृहप्रवेश केला पाहिजे, त्यामुळे हे मला आप्पा सांगतात की मामींनी तुमच्या सासूबाईंनी जी तयारी करून ठेवली होती खना नारळाने ओटी भरायची, ते जे काही सामान आहे तुम्ही घेऊन या आणि लतिकाचा गृहप्रवेश तुम्ही करा। त्यावेळेस हे आपटे घेऊन येते तांदळाने भरलेले आणि लतिकाला गृहप्रवेश करण्यासाठी ठेवते आणि लतिका आता एका अर्थाने गृहप्रवेश करायला तयार झालेली असते आणि लतिका आणि आभ्या गृहप्रवेश करतात। तर इकडे आबासाहेबांना एक फोन येतो आणि आबासाहेब फोनवर बोलत असतात की काही झालं तरी हे जे प्रकरण आहे पैसे देऊन तुम्ही तिथल्या तिथे मिटवून टाका, हे प्रकरण पुढे जाता कामा नये आणि विचारतात, आभ्याने त्या मीडियासमोर तरी बातमी पोहोचवली नाही ना? त्यावेळेस ते म्हणतात की जर मीडियासमोर जरी बातमी गेली असेल तरी मीडियालासुद्धा तुम्ही पैसे देऊन गप्प करा, हे प्रकरण अजिबात कोर्टापर्यंत जाता कामा नये, तिथल्या तिथेच थांबले पाहिजे असं बोलून आबा फोन ठेवून देतात आणि तितक्यात तिथे दौलत येतो। दौलतला ते म्हणतात की बघितलं ना, जेवढं जास्त आम्ही सोडायचा प्रयत्न करतोय तेवढं जास्त चिंध्या फाटल्या जात आहेत, कारण तुम्ही एवढं वाढवूनच ठेवलं आहे। त्यावेळेस दौलत त्यांना म्हणतो, सॉरी आबा। त्यावेळेस दौलतला आबा म्हणतात, सॉरी बिरी म्हणून उपयोग नाही, हे प्रकरण आपल्याला आपापसात मिटवलं पाहिजे, कारण जहागीरदारांनी आपल्याविरुद्ध केस केलेली आहे आणि कधी आपल्याला कोर्टाद्वारे आपल्याला शिक्षा होऊ शकते। मग आपल्याला जर याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला हे प्रकरण एकमेकांमध्ये बसून आपसामध्ये मिटवलं पाहिजे आणि तुम्हीसुद्धा जहागीरदारांच्या घराची माफी मागा, त्यामुळे आपल्याला येणाऱ्या संकटापासून दूर राहता येईल। तर इकडे आभ्या, लतिका आणि घरातले सगळे व्यक्ती घरामध्ये बसलेले असतात। आभ्या आणि लतिका गृहप्रवेश झाल्यानंतर सगळ्यांच्या हात जोडून पाया पडतात। त्यावेळेस आजी लतिकाला आणि आभ्याला म्हणते की किती लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय तुमच्या दोघांचा, कोणाची बाई नजर नको लागायला असं म्हणून तो दोघांची नजर काढते। तर इकडे आप्पा म्हणतात की मिसेसची अशी इच्छा होती की लतिका ज्यावेळेस घरामध्ये येईल त्यावेळेस मी तिची खना नारळाने माझ्या स्वतःच्या हाताने ओटी भरेल, पण आता मिसेस नाही म्हटलं, आता
काय करणार. तर म्हणून ते हेमाला आवाज देऊन सांगतात की मिसेसनी सगळं सामान आधीच घरामध्ये ठेवलेलं आहे, ते सामान तुम्ही घेऊन या. असं बोलल्यानंतर हेमा लतिकासाठी मामींनी ठेवलेली साडी खण घेऊन लतिकाची ओटी भरायला येते. लतिकाला पाटावर बसवते, लतिकाची ओटी भरते आणि त्यावेळेस लतिकासुद्धा हेमाच्या पाया पडायला जाते. त्यावेळेस हेमा म्हणते माझ्या कशाला पाया पडताय. त्यावेळेस आजी म्हणतात नाही तू तिची मोठी जावे, पडलंच पाहिजे पाया. असं बोलल्यानंतर लतिका हेमाच्या पाया पडते. तर लगेचच इकडे आप्पांना खूप जास्त आनंद झालेला असतो आणि आप्पा म्हणतात की मिसेसची इच्छा आता पूर्ण झाली आहे, त्या आपल्यामध्ये नाही आहे, त्याचं मला फार वाईट वाटत आहे. त्यावेळेस लतिका म्हणते आप्पा तुम्ही असं कशाला म्हणताय, नाही आहे, त्या आपल्यामध्येच आहेत, त्या आपल्यामध्येच असतात, त्यामुळे तुम्ही असा काही विचार करू नका की मामी आपल्यामध्ये नाही आहेत, त्या इथंच आहेत आणि आपल्याबरोबरच आहेत, असं लतिका आप्पांना बोलते. त्यावेळेस बापूसुद्धा आप्पांना म्हणतात की तू कशाला अस्वं गाळतोयस, तू तिच्यासाठी रडू नको, ते आपल्यातच आहेत. त्यावेळेस आप्पा म्हणतात की आम्हाला कुठं अधिकार आहे रडण्याचा, जर आम्ही रडलो बिडलो तर त्या फोटोतून खाली येऊन आम्हाला ओरडतील. असं बोलून आप्पा गप्प बसतात आणि म्हणतात आणखी एक मिसेसची मोठी इच्छा पूर्ण करायची आहे. तर असं बोलून आप्पा लगेचच घराच्या असणाऱ्या चाव्या त्या काढतात आणि लतिकाच्या हातात देतात आणि म्हणतात आजपासून तो या घराचा पूर्ण कारभार सांभाळायचा. आमच्या मिसेसची इच्छा आम्ही पूर्ण केलेली आहे, तुला आता आम्ही घराची मालकीन केलं आहे आणि आजपासून तू या घराची कारभारी नाही, या घराचे सगळे काही अधिकार आजपासून तुला आहेत. असं बोलून आप्पा त्या चाव्या लतिकाला देतात. त्यावेळेस चाव्या दिल्यानंतर हेमाला मात्र फार वाईट वाटते. हेमा तिच्याकडे बघून डोळ्यामध्ये तिच्या पाणी येत असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की MK आणि वकील एकमेकांशी बोलत असतात. MK वकिलांना म्हणत असतात की आब्या म्हणतो तसं केलंच पाहिजे, आबासाहेबांविरोधात केस आपल्याला कोर्टात ठोकलीच पाहिजे. त्यावेळेस MKंना वकीलसुद्धा म्हणतात हो बरोबर आहे, असं आपण केलंच पाहिजे. जर आपण असं केलं तर बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा दिलासा येईल आणि ते सुद्धा आबासाहेबांविरोधात केस ठोकू शकतील आणि जे काही आबासाहेबांनी गैरव्यवहार केले आहे त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. म्हणून MK आणि वकील आबासाहेबांविरोधात केस करण्याविषयीच बोलत असतात. तितक्यात वकिलांना फोन येतो म्हणून वकील तिथून निघून जातात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लतिकाला ओटी भरताना जी साडी दिलेली असते ती साडी घेऊन लतिका तयार व्हायला जाते आणि लतिका छान तयार होऊन येते. साडी वगैरे घालून ती खाली आल्यानंतर सगळेच तिच्याकडं आनंदाने बघत असतात. त्यावेळेस लतिकाची आई लतिकाला म्हणते किती सुंदर दिसती माझी लती, ते पहा, आणि सगळे लतिकाकडं आनंदाने बघत हसत असतात. तितक्यात लगेच विक्या आब्याला म्हणतो की वहिनींच्या गळ्यामध्ये हात टाक, आपण तुमच्या दोघांचा छान फोटो काढू. त्यावेळेस आब्या म्हणतो तुझं काय पण असतं. त्यावेळेस आभ्या लतिकाच्या गळ्यात हात टाकतो आणि त्यांचे छान छान फोटो शूट केले जातात. त्यानंतर लगेचच इकडे आजी म्हणतात की तुम्ही दोघं फार गुणी आहात आणि तुम्ही दोघं इतके गुणी आहात तर तुमचे पोरं बी छान गुणी होणार आणि आता तुम्हाला पोरं बिरं चांगले झालीच पाहिजे. त्यावेळेस लगे आप्पासुद्धा म्हणतात की हो आमच्या मिसेसची इच्छा होती की इथे या घराचं गोकुळ झालं पाहिजे आणि ती इच्छा आता आभ्या आणि लतिका पूर्ण करतील, म्हणून तुम्ही आता बाळाच्या तयारीला लागा, असा आप्पा आभ्या आणि लतिकाला बोलतात. त्यावेळेस लगेचच आभ्या आप्पांना म्हणतो या घरात आणि बाळ, ज्या घराने माझ्या आईचा जीव घेतला आहे त्या घरामध्ये बाळ होणार नाही आणि या घरामध्ये बाळ होऊ शकत नाही, असं आभ्या सगळ्यांशी बोलतो. तेव्हा आप्पा आश्चर्याने आभ्या आणि लतिकाकडे पाहत असतात. लतिकासुद्धा आभ्या असं का बोलत आहे म्हणून आभ्याकडे पाहत असते. आता खरंच आप्पा आभ्याला घर सोडून देतील का आभ्या सगळ्यांना घेऊन गाव सोडून जाईल का? असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.